मुंबई पालिकेने रखडलेल्या पुलांच्या कामांना गती दिलेली आहे। विक्रोळी पूल, अंधेरीमधील गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पूल खुले करण्याचे नियोजन पालिकेचे आहे। वाहतूक कोंडी फुटणाऱ्या विक्रोळी पूल, गोखले पूल मे महिन्यामध्ये तर कर्नाक पूल हा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये खुला करण्याचं निश्चित झालंय। तापमानाचा पारा वाढलाय। मुंबईसह राज्यातील विजेची मागणी उच्चांकी टप्प्यावर पोहोचली आहे। राज्यभरात विजेची मागणी 30,687 मेगावॅट नोंदवण्यात आलेली आहे। उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला, त्यामुळे ग्राहकांकडून एसी, पंखे, कूलरचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय, त्यामुळे विजेची मागणी वाढतेय। महावितरणने 8,301 मेगावॅट वीज घेतलेली आहे। बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटरच्या मार्गावर सिडकोने सुरू केलेल्या मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला। या मार्गानंतर बेलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मार्गावरच्या मेट्रोवर सिडकोने आता लक्ष आपलं केंद्रित केलेलं आहे। बेलापूर आणि सागर संगम मेट्रो रेल्वे स्थानकामार्गे नवी मुंबई विमानतळामध्ये प्रवाशांना जाता येणार आहे। एअरपोर्ट एक्सप्रेस मेट्रोचा प्रकल्प अहवाल आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सिडकोने दिली। मेट्रोच्या उर्वरित तीनही मेट्रो मार्गांचं काम टप्प्याटप्प्याने सुरू केलं जाईल। नवी मुंबई आणि मुंबईमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा प्रस्तावित मेट्रो मार्ग हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे।